हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2026 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेजचा आज आपण इथे टॉपिक 39 इम्पॉर्टंट नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे एमसीक्यूज आपण इथे सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. तसाच एक्झामची डेट आलेली आहे 25, 26, 27 फेब्रुवारी. ठीक आहे. 3 दिवस जे आहे ते एक्झाम होणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची. तर आपल्याजवळ आता फक्त 10 ते 12 दिवस आहे आणि 10 ते 12 दिवस मध्ये आपण जितके पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जनरल नॉलेजचे ते सगळे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. आणि सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. मी आधीपासून सांगतो आले आहे की सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. कारण की 10 दिवसामध्ये सगळ्यात बेस्ट जर बघितलं तर पीडीएफ आहे. कारण की त्याच्यानुसार आपण जे आहे ते जितके जास्त क्वेश्चन्स कव्हर करू तितके आपलेच अभ्यासाला चांगले आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे ज्यांना पण पीडीएफ परचेस करायची असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. डायरेक्ट क्वेश्चन्स आन्सर शॉर्ट थेरी दिलेली आहे. मीन्स जेणेकरून तुमच्या पेपर सॉल्व्ह करणारा तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे. तसंच बघा जनरल नॉलेजची वन लाइनर पीडीएफ अवेलेबल सुद्धा आहे ज्याच्यामध्ये जीके जीएस कम्प्लीट टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. आज इथे पण इम्पॉर्टंट नॅशनल अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे काही एमसीक्यूज. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे द हेडक्वार्टर ऑफ द युनायटेड नेशन इज लोकेटेड ॲट. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जिनेवा, पॅरिस, न्यूयॉर्क, विएना. तो करेक्ट आंसर आहे थर्ड न्यूयॉर्क. द हेडक्वार्टर ऑफ युनायटेड नेशन इज लोकेटेड इन द न्यूयॉर्क, USA. नेक्स्ट सेकंड, विच UN एजन्सी डील विथ पब्लिक हेल्थ. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणती UN संस्था आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट UNSCF, WHO, FAO, युनेस्को. तो करेक्ट आंसर आहे थर्ड WHO. WHO वर्क फॉर ग्लोबल पब्लिक हेल्थ अँड डिसीज कंट्रोल. नेक्स्ट थर्ड, हेडक्वार्टर ऑफ द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इज ॲट. जागतिक आरोग्य संघटनेचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे न्यूयॉर्क, रोम, पॅरिस, जिनेवा. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ जिनेवा. WHO हेडक्वार्टर इज लोकेटेड इन जिनेवा, स्वित्झर्लंड. नेक्स्ट फोर्थ, FAO इज प्रायमरी कन्सर्न विथ. FAO मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एज्युकेशन, कल्चर, फूड अँड ॲग्रिकल्चर अँड लेबर वेलफेअर. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड फूड अँड आर्किटेक्चर, अन्न व कृषी. बिकॉज FAO वर्क फॉर फूड सिक्युरिटी अँड ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. नेक्स्ट फिफ्थ, द हेडक्वार्टर ऑफ FAO इज लोकेटेड इन. FAO चे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॅरिस, रोम, वायना अँड जेनेवा. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड रोम. FAO हेडक्वार्टर इज रोम, इटली. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑर्गनायझेशन वर्क फॉर चिल्ड्रन वेलफेअर. मुलांच्या कल्याणासाठी कोणती संस्था कार्य करते? तर बघा ऑप्शन आहे WHO, युनेस्को, UNICF अँड ILO. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड UNICF बिकॉज इट फोकस ऑन हेल्थ, एज्युकेशन अँड वेलफेअर ऑफ चिल्ड्रन. नेक्स्ट सेवन, UNICF हेडक्वार्टर इज सिच्युएटेड ॲट. UNICF चे मुख्यालय कुठे आहे? बघा ऑप्शन आहे न्यूयॉर्क, जिनेवा, रोम, पॅरिस. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट न्यूयॉर्क बिकॉज UNICF हेडक्वार्टर इज लोकेटेड इन न्यूयॉर्क, USA. नेक्स्ट एट, युनेस्को इज रिलेटेड टू. युनेस्को कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हेल्थ, लेबर, एज्युकेशन, सायन्स, कल्चर अँड ट्रेड. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड एज्युकेशन, सायन्स अँड कल्चर, शिक्षण, विज्ञान व संस्कृती. बिकॉज युनेस्को प्रमोट एज्युकेशन, सायन्स अँड कल्चरल कॉपरेशन. नेक्स्ट नाइन्थ, हेडक्वार्टर ऑफ युनेस्को इज लोकेटेड ॲट. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रोम, जिनेवा, व्हिएना, पॅरिस. तो करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ पॅरिस. युनेस्को हेडक्वार्टर इज पॅरिस, फ्रान्स. तसंच बघा MJP साठी अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजची PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट कव्हर केलेले आहे. ऑल इन वन 7000 प्लस MCQs. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन डील्स विथ. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेड, एज्युकेशन, लेबर वेलफेअर, ॲग्रिकल्चर. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड लेबर वेलफेअर बिकॉज ILO वर्क्स फॉर लेबर राईट्स अँड बेटर वर्किंग कंडिशन.
नेक्स्ट 11 द हेडक्वार्टर ऑफ ILO इज ॲट ILO चे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जिनेवा, न्यूयॉर्क, पॅरिस, रोम. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट जिनेवा. ILO हेडक्वार्टर इज जिनेवा, स्वित्झर्लंड. नेक्स्ट 12th वर्ल्ड बँक इज मेनली असोसिएटेड विथ. जागतिक बँक मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे पीस कीपिंग, डेव्हलपमेंट फायनान्स, एज्युकेशन पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड डेव्हलपमेंट फायनान्स. वर्ल्ड बँक प्रोव्हाइड लोन फॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. नेक्स्ट 13 IMF मेनली वर्क्स फॉर. IMF मुख्यतः कशासाठी कार्य करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॉवर्टी इरॅडिक्शन, थर्ड कल्चरल प्रोटेक्शन, थर्ड फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड फोर्थ चाइल्ड वेलफेअर. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड फायनान्शियल स्टॅबिलिटी बिकॉज IMF मेंटेन इंटरनॅशनल मॉनिटरी अँड फायनान्शियल स्टॅबिलिटी. नेक्स्ट 14 हेडक्वार्टर ऑफ IMF अँड वर्ल्ड बँक आर लोकेटेड इन. IMF व जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लंडन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC अँड जिनेवा. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड वॉशिंग्टन DC. बोथ IMF अँड वर्ल्ड बँक आर हेडक्वार्टर्ड इन वॉशिंग्टन DC. नेक्स्ट 15 WTO डील्स विथ. WTO कशाशी संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे लेबर इश्यू, वर्ल्ड ट्रेड रूल्स, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड ॲग्रिकल्चरल लोन. करेक्ट आन्सर येईल सेकंड वर्ल्ड ट्रेड रूल. WTO रेग्युलेट इंटरनॅशनल ट्रेड रूल. नेक्स्ट 16 WTO हेडक्वार्टर इज लोकेटेड ॲट. WTO चे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जिनेवा, न्यूयॉर्क, पॅरिस, रोम. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट जिनेवा बिकॉज WTO हेडक्वार्टर इज इन जिनेवा, स्वित्झर्लंड. नेक्स्ट 17 सार्क इज अ रिजनल ऑर्गनायझेशन ऑफ. सार्क ही कोणत्या प्रदेशाची संघटना आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट साऊथ एशिया, साऊथ ईस्ट एशिया, साऊथ एशिया, सेंट्रल एशिया अँड वेस्ट एशिया. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड साऊथ एशिया. सार्क रिप्रेझेंट साऊथ एशियन कंट्रीज. नेक्स्ट 18 विच कंट्री इज नॉट अ मेंबर ऑफ सार्क. खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडिया, नेपाल, म्यानमार, श्रीलंका. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड म्यानमार. म्यानमार इज अ मेंबर ऑफ एशियन नॉट सार्क. नेक्स्ट 19 ब्रिक्स इन्क्लूड ऑल एक्सेप्ट. ब्रिक्स मध्ये खालीलपैकी कोणता देश नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडोनेशिया, ब्राझील, रशिया, साऊथ आफ्रिका. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंडोनेशिया. इंडोनेशिया इज नॉट अ ब्रिक्स मेंबर कंट्री. नेक्स्ट 20 ओपेक इज रिलेटेड टू. ओपेक कशाशी संबंधी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॅचरल गॅस, कोल, पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज अँड न्यूक्लिअर एनर्जी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड petroleum exporting countries. OPEC is an organization of petroleum exporting countries. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ॲक्ट, JEE सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट सगळ्याच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.